मी अरुण खोडके शिवचिंतन यावनी अत्याचारापासून शिवरायांनी गोरगरीब रयतेचे धर्माचे आणि संस्कृतीचे उत्तम प्रकारे संरक्षण केले. एक राष्ट्र निर्माण करून शिवरायांनी भारतात एक नवीन इतिहास घडवला. दरवर्षी मी माझे सैन्य शिवरायांच्या विरुद्ध पाठवतो, परंतु दरवर्षी शिवरायांचे राज्य वाढत जाते, असे हताश उद्गार औरंगजेबाने काढले. यामध्येच शिवाजी महाराजांची योग्यता दिसून येते. राजा म्हणून शिवरायांनी आपल्या राज्यातील सर्व जमातींना समान वागणूक दिली होती. शिवरायांच्या गुणामुळे अनेक इतिहासकारांनी त्यांची प्रशंसा केली आहे. हिंदू जमातीतील महान रचनात्मक प्रतिभेचा पुरुष असे शिवरायांचे वर्णन सर जदुनाथ सरकार यांनी केले आहे. तर डॉक्टर ईश्वरराय प्रसाद यांनी म्हटले आहे की शिवाजी महाराज त्यांच्या महत्त्वाकांक्षेप्रमाणे राजपद मिळाले, परंतु सत्तेमुळे त्यांची दृष्टी कधीही अंध झाली नाही. उलट अन्याय दूर करण्यासाठी शिवाजी महाराज सत्तेचा उपयोग करीत असत. मोंगल साम्राज्याच्या धार्मिक अत्याचाराविरुद्ध जी अस्थिर परिस्थिती निर्माण झाली होती, तिचा फायदा घेणे कोणाला शक्य होते, परंतु त्यामधून हिंदू साम्राज्य प्रस्थापित करणे याकरिता शिवाजी महाराजांसारख्या दिव्य प्रतिभेच्या व्यक्तींची आवश्यकता होती, असे मत इंग्रज इतिहासकार इल्फिस्टन यानं नोंदवले. शिवाजी महाराज केवळ साम्राज्य संस्थापन होते, तर ते लोककल्याणकारी राजे होते, असे मत R.C. मुजुमदार या इतिहासकारांनी नोंदवले. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.